महाराष्ट्र राज्यात अहमदनगर जिल्ह्याच्या अकोला तालुक्यात बारी या गावाच्या काठी एक भव्य शिखर, ते म्हणजे महाराष्ट्रातील सर्वात उंच कळसुबाई शिखर. ते म्हणतात ना, सुंदरता पुस्तकात नाही त्यात दृश्य दर्शविते. तर हेच दृश्य बघण्यास निघालो आहे आपण. हे कळसुबाई शिखर समुद्रसपाटीपासून 1646 मीटर असून बारी या गावातून 900 मीटर इतके आहे. कळसुबाईचा इतिहास एका स्थानिक मुलीच्या लोककथेशी जोडलेला आहे, जी गावकऱ्यांना मदत करत होती. अचानक ती गायब झाली. त्यानंतर तिच्या स्मरणार्थ शिखरावर एक मंदिर बांधण्यात आले व त्याच कळसुबाई शिखराला महाराष्ट्राचा एव्हरेस्ट म्हणून ओळखले जाते. हे सर्व अभ्यासून येथे जाण्याचा योग घडवला. बारी या गावातून पहाटे 3च्या सुमारास शिखराच्या वाटेने निघालो. एक लांब वाट, घनदाट जंगल, जसजशी पावले पुढे पडत तसतशी एक सुंदर दृश्य अनुभवायला लागलो. या प्रवासात मुख्यतः मिळाली ती म्हणजे शांतता, एकांत आणि शांतता. काय सुंदर अनुभव. थोडं चाललो, डोंगर सुरू झालेला. तेथून खाली डोकावलं तर कितीतरी चमचमते तारे, नाही ते गावातील सुंदर लाईट होते. पण एक सुंदर दृश्य नक्कीच. एक ओढ आहे त्या शिखराच्या अंताची. शिखर ही फार मोठी असून पण एक शिकवण. तर हे चालत चालत एक लांब सीडी, जी चढायला थोडी अवघड होती पण ॲडव्हेंचर होती. नंतर काहीच तासात चालता मी पोहोचलो शिखरावर. तिथे थंड हवेचे झोके सुरू होते. एवढा शिखर चढलो त्यामुळे ती गार हवा एसीच्या गार हव्यापेक्षा कितीतरी पटीने सुंदर स्पर्शी होती. आणि वर चढताच बघतो काय तर मी सूर्य मावळताय नी अनेकदा बघितला, पण आज चंद्र मावळताना बघतोय. अद्भुत दृश्य, जसं की चंद्र शेवटच्या क्षणी भेटतोय आणि एकीकडेला सूर्योदयाची वेळ झाली होती. हलकासा सूर्याचा प्रकाश पडतच होता. आकाश तांबडं पडूच लागलं होतं. पण येथील सर्व पर्यटक त्या सूर्योदयाची वाट 2 तासापासून बघत होते. जसे पण तो लाजून यायची नावच घेत नव्हता. मग याची वाट सोडून दुसरे दृश्य बघायचे निर्णय घेतले. तर मग काय, जिवंतपणे स्वर्ग बघितला आहे मी. जणू आकाशाच्या पायरीवर मी बसलेलो. माझ्या अगदी एक सुंदर धुक्याचं जग सामोरी. चंद्र मावळताना त्याचा रंग ही दृश्य दूरदूरपर्यंत जमीन नाही, जसं की आकाशात एक घर बांधून ठेवलेलं. काय सुंदर दृश्य. तो संपूर्ण प्रवासातील दुःख न विसरून एक सुखी समाधान येथे मिळते. आणि या उंचीवर एक छोटंसं पण ऐतिहासिक कळसुबाईचं मंदिर, खूप सुंदर. माझ्या चारी बाजूला धुकं होतं. माझ्या समक्ष एक मंदिर, एक सुंदर ते दृश्य. हा शेवटी सूर्योदय पण झाला. आणि बघा हे दृश्य. मन धावतया तुझ्याच मागं डोलतया, तुझ्यासाठी जावं जिथं कुठं तिथं नाव येईन तुझंच वाटे धावतया.